तर मला इकडे म्हणायचं आहे की अध्यक्ष महोदय आपल्याला नक्कीच ह्या सगळ्या लोकांना पकडून त्यांना विदाऊट एनी मनात हे नाही ठेवून त्यांना काय म्हणतात फाशीची सजा ही झाली पाहिजे। जिल्ह्यामध्ये वातावरण खूप लोक घाबरली आहेत, संतापजनक वातावरण आहे, लोकांनी अख्खा जिल्हा बंद झालेला, रस्ता रोक केलेलं, तर लोकांना खरंच मनामधली ती शंका जी आहे ती नक्कीच आपल्याला दूर करून त्या सगळ्या 7 लोकांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा द्यायची आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा 2 वेळा या प्रकरणामध्ये भेटली आहेत की नक्कीच ते चांगल्या पद्धतीने या दोषी जे आहेत त्या सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देतील, कडक कारवाई करतील, हे मला श्री दिलीप लांडे, श्री आमशा पाडवी, रुकिए बैठिए। श्री अध्यक्ष महोदय, अक्कलकुवा तालुक्यातील एक ग्रामपंचायतचे काम चालू असताना माझी स्वतःची मुलगी काम करत असताना एका व्यक्तीने भानगड केली आणि भानगड केली असताना मी तिथे गेलो असताना माझा काय संबंध नाही असताना माझ्यावर स्वतःवर आहे तिथे पोलीस स्टेशन मधला निरीक्षक, पोलीस अधिकारी सर्व असताना माझ्यावर खोटा विनयभंग दाखल करण्यात आला आहे। म्हणून जो संबंधित जो डिप्युटी आहे दुग्गड म्हणून त्याच्यावर चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। कारण एक आमदारच्या मुलीला कोणी मारत असेल आणि तिथे गेले असताना माझ्यावर विनयभंग दाखल करत असताना चौकशी करायला पाहिजे। पोलीस स्टेशनचे अधिकारी असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे आणि माझ्या इज्जतचा पंचनामा केला आहे, असं अधिकारीवर ताबडतोब चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असं माझे मागणी आहे।